हॅलो नमस्कार. या व्हिडिओत आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत जे टू द पॉइंट रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे त्यातील चौथा लेक्चर असणार आहे. ओके, एकंदरीतच आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या जे काही प्रश्नपत्रिका 2018 ते 23 या वर्षातील म्हणजे जवळपास 5 वर्षाची प्रश्नपत्रिका विश्लेषणानंतर आपण जे काही निवडक टॉपिक अभ्यासलेले आहेत किंवा ते निवडक टॉपिक काढलेले आहेत त्या टॉपिकला अनुसरूनच आपण हे रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे. ओके, सो एकंदरीतच त्या टॉपिकनुसार म्हणजे टू द पॉइंट कुठल्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतो त्या टॉपिकला अनुसरून हे रिव्हिजन सिरीज आपण सुरू केलेलं आहे. ओके, सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या जे काही विविध संकल्पना आहेत त्या संदर्भाने अभ्यासणार आहोत. ओके, सो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि त्या संदर्भात जे काही विविध टर्म्स आहेत किंवा टर्मिनॉलॉजी ज्यामध्ये GDP आहे, GNP आहे, NDP, NNP, ग्रीन GDP काय आहे, ग्रीन GNP काय आहे हे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणावं. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न ही एक समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास केला जातो ते म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र. राष्ट्रीय उत्पन्न हे साधारणतः एका वर्षाच्या काळासाठी मोजले जाते. ओके, राष्ट्रीय उत्पन्नाचा जो काही कालावधी असतो तो एका वर्षासाठी असतो आणि राष्ट्रीय उत्पन्न यावरून देशाची आर्थिक प्रगती किती झालेली आहे हे आपल्याला समजून येतो. सोबतच राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई राष्ट्रीय उत्पन्नावरून लोकांचे राहणीमान समजू शकते. सोबतच त्यांच्या आर्थिक कल्याणाचा जो काही आर्थिक विकास किती झालेला आहे ते देखील आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीतून किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनातून आपल्याला लक्षात येऊ शकतो. म्हणूनच हे एक आर्थिक विकासाचे एक निर्देशांक म्हणून या राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघितले जाते. ओके, सो आता या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा नेमका अर्थ काय, तर आधुनिक अर्थव्यवस्था आपल्याला माहितीच आहे की ती पैशावर आधारित आहे. ओके, पैशावर आधारित असल्याकारणाने देशाचे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्न पैशामध्ये व्यक्त केले जाते. एकूणच देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके, देशातील जो काही टोटल इन्कम आहे, एकूण उत्पन्न आहे, तर एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह असते. आता या ठिकाणी प्रवाह म्हटलं तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. आता प्रवाही संकल्पना म्हणजे कोणत्या प्रकारची प्रवाही संकल्पना आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुटुंब संस्था आहेत. त्या कुटुंब संस्था काय करतात, तर ते वस्तू व सेवांची खरेदी करतात. ओके, म्हणजे वस्तू व सेवा त्यांना गरजेच्या असतात जीवन जगताना आणि त्यावर ते खर्च करतात, त्याला आपण उपभोग खर्च असे म्हणतो. तर जेव्हा ते उपभोग करतात तेव्हा त्यांना ते खर्च केलेले जे उपभोग केलेले वस्तू व सेवा असतात त्या संदर्भाने नफा कुणाला प्राप्त होतो, तर त्यांचा जो वस्तू व सेवा ज्या उद्योग संस्थेने तयार केलेल्या आहेत किंवा विकल्या आहेत त्या उद्योग संस्थांना ते नफा त्यांना प्राप्त होत असतो किंवा एकंदरीतच त्या उपभोग खर्चातील वाटा त्यांच्याकडे जातो. आणि परत जे उद्योग संस्था आहेत तर उद्योग संस्था काय करतात, तर परत एखाद्या वस्तूच्या उत्पादन घेण्यासाठी किंवा वस्तू व सेवांच्या प्रोडक्शनसाठी वेगवेगळे जे काही मजुरी असेल, त्याच्यानंतर भांडवल वगैरे असतील, श्रम असेल, यासाठी ते मजूर गोळा करतात, भांडवल गोळा करतात आणि त्यानुसार त्यांना खंड, भूमीसाठी दिला जाणारा बदला, त्यानंतर वेतन, व्याज आणि नफा अशा पद्धतीने ते परत कुटुंब संस्थेतील लोकांकडे ते आपले जे उत्पन्न आहे ते प्रवाह करत असतात. ओके, प्रवाहित त्यांची जी उत्पन्न आहे ते प्रवाहित असते. ओके, सो अशा पद्धतीने कुटुंब संस्थाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते. वस्तू व सेवांची खरेदी केल्यामुळे त्यांना त्या वस्तू व सेवांवर जो काही खर्च येतो तो करावा लागतो आणि परत या ठिकाणी जो खर्च केलेला असतो तो उद्योग संस्थांना प्राप्त होतो. ओके, नफा उद्योग संस्थांना प्राप्त होतो. मागणी वाढल्या कारणाने हे उद्योग संस्था परत मजुरी वगैरे जे काही उद्योग आहेत त्यांच्यामध्ये प्रोडक्शन वाढवण्याच्या दृष्टीने त्या कुटुंब संस्थांकडे आपले जे उत्पन्न आहे ते हस्तांतरण करत असतो. ओके, त्यांना रोजगार देण्याच्या स्वरूपाने. सो अशा पद्धतीने एक प्रवाह दिसून येतो आणि यांचाच समावेश जो असतो ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणूनच या ठिकाणी दिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही प्रवाह आहे ते चक्रीय प्रवाह आहे. ओके, चक्रीय प्रवाह आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता भारतात 1949 मध्ये जी काही राष्ट्रीय उत्पन्न समिती होती त्या समितीने राष्ट्रीय उत्पन्न संकलनाला सुरुवात केली होती. ओके,
त्याआधी स्वातंत्र्याच्या आधी काही समिती होत्या ज्यामध्ये दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. असे अनेक समिती किंवा तज्ज्ञ व्यक्तींनी ते गणना करण्याचा प्रयत्न केले होते. मात्र 1949 मध्ये जी भारत सरकारने जी स्थापन केलेली राष्ट्रीय समिती होती त्यांनी ते राष्ट्रीय उत्पन्न संकलनाची सुरुवात प्रथमतः केलेली होती. ओके, स्वातंत्र्यानंतर. सद्यस्थितीत कोण ही राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भाने आकडेवारी गोळा करीत असतो तर केंद्रीय सांख्यिकीय संघटना, ज्याला आपण CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आपण म्हणतो, ते ही संघटना राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भाने माहिती संकलित करून ती प्रकाशित करण्याचे काम करीत आहे. ओके, आता ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्येसंदर्भात देखील आपल्याला कदाचित प्रश्न येऊ शकतो, ते आपल्याला माहिती असायला हवं. सो राष्ट्रीय उत्पन्न समिती जी होती 1949 मध्ये 4 ऑगस्ट 1949ला या समितीची स्थापना झाली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली तर PC महालनोबिस. सो PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झालेली होती. तर यामध्ये सदस्य किती होते तर 2 सदस्य होते, प्राध्यापक DR गाडगीळ आणि VKRV राव. ओके, VKRV राव हे सदस्य या ठिकाणी होते. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे 3 सदस्यीय राष्ट्रीय उत्पन्न समिती होती. तर या समितीच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात म्हणजे विशिष्ट काळात म्हणजे एका वर्षाच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे जे काही दुहेरी मोजदाद होऊ न देता म्हणजेच काय तर जेव्हा आपण वस्तू व सेवा निर्माण करतो तर तेव्हा आपण जेव्हा त्यांच्या विक्री करत असतो, प्रोडक्शन जे काही प्रोड्युसर आहे ते प्रोड्युसर ठोक विक्रेत्यांकडे ते विक्री करत असतात आणि ठोक विक्रेता ग्राहकांकडे ते विक्री करत असतात. जर प्रत्येकाकडून त्या वस्तू व सेवांची जे काही रक्कम आहे ती वसूल केली तर त्यामध्ये दुहेरी मोजदाद होण्याची शक्यता असते. म्हणून ते दुहेरी मोजदाद होऊ न देता जे मापन केले जाते म्हणजे अंतिम वस्तू जे काही अप्रत्यक्ष कर आपण जे भरत असतो एखाद्या वस्तू दुकानातून घेतल्यानंतर, तर त्यामध्ये अंतिम स्वरूपाचे असते. म्हणजे डायरेक्ट प्रोडक्शन जी काही कंपनी आहे म्हणजे एखादी कंपनी किंवा एखादा कारखाना ते त्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या कारखान्यापासून तर जो काही अंतिम जो ग्राहक आहे त्या ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत जो काही टॅक्स वगैरे किंवा किंमत जो दिलेला आहे तो अंतिमतः त्या ग्राहकांवर पडत असतो. ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुहेरी मोजदाद होत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे की वस्तू व सेवांची दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले जे मापन असते त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आता प्राध्यापक पिगू काय म्हणतात तर समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते, वस्तुनिष्ठ जे उत्पन्न आहे त्या भागाची पैशात मोजदाद करता येते ते भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असे कोणी म्हटलेलं आहे तर प्राध्यापक पिगू यांनी. त्यानंतर आयर्विंग फिशर, ओके, फिश नाही आहे, फिशर आहे. सो यांनी असं म्हटलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो. आता उपभोगासाठी म्हणजे काय तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं कोणी म्हटलेलं आहे तर आयर्विंग फिशर यांनी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहे. आता जे काही राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही वैशिष्ट्य आहे ते आपण वैशिष्ट्ये थोडक्यात बघूयात. राष्ट्रीय उत्पन्न ही वैशिष्ट्य बघताना राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला स्थूल राष्ट्रीय आर्थिक संकल्पना आहे. स्थूल म्हणजे ते एखाद्या पर्टिक्युलर विशिष्ट घटकाचा विचार न करता संपूर्ण राष्ट्रातील अर्थव्यवस्थेचा विचार या ठिकाणी केला जातो. ओके, एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ती संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाच्या प्रतिनिधित्व करत असतो. ओके, म्हणून आपण त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा स्थूल आर्थिक संकल्पना म्हणत असतो. त्यानंतर प्रवाही संकल्पना आताच बघितलं, एका वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय, प्रवाही संकल्पना आहे. त्यानंतर पैशात व्यक्त केलेले मूल्य राष्ट्रीय उत्पन्न कशात व्यक्त केले जाते तर पैशात व्यक्त केले जाते. पैशाच्या स्वरूपातील मूल्य व विनिमय मूल्य या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतला जातो, म्हणून आपण याला पैशात व्यक्त केलेले मूल्य देखील आपण म्हणत असतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मापनात किंवा ग्राह्य धरले जाते. आता दुहेरी मोजदाद टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही मापन आहे ते फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य गृहीत धरले जाते. जे आधी मी सांगितल्याप्रमाणे की शेवटच्या समजा आपण एक्झाम्पल घेऊन समजूयात. दुहेरी मोजदाद म्हणजे काय तर समजा ABC नावाची कंपनी आहे आणि ही कंपनी एखादा
एक पार्लेजी बिस्किट जी आहे ते पार्लेजीची निर्मिती करीत असते. ओके. सो आता जेव्हा हे पार्लेजी तयार करते, ते पार्लेजी तयार करताना त्याला जे काही त्या कंपनीला एक पार्लेजी मागे जो काही खर्च आलेला आहे, ओके, तो त्याचा प्रोडक्शन कॉस्ट असतो. ओके, म्हणजे काही निर्मितीचा जो खर्च असतो तो काय करतो, तर तो जेव्हा विकतो तेव्हा त्यामध्ये समजा एक्स या व्यक्तीकडे विकत असेल, जो एक्स हा व्यक्ती ठोक विक्रेता आहे, म्हणजे तो जो काही प्रोडक्शन आहे बिस्किट आहे तो ABC या कंपनीकडून घेऊन येतो किंवा विकत घेतो आणि परत तो आपले जे काही कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, त्या ग्राहकांना विकतो आहे. सो ग्राहकांना विकत असताना ज्या काही त्या बिस्किटची किंमत समजा ₹10 असेल, तर ते ₹10 हे ग्राहकांना भरावे लागतात. ओके. त्यामध्ये या प्रोडक्शन कंपनीचा जो काही या कंपनीचा जो काही प्रोडक्शन कॉस्ट आहे तो देखील यामध्ये समाविष्ट असतो आणि याचा जो नफा जो काही आहे तो देखील या ₹10 समाविष्ट असतो. ओके. सो अशा पद्धतीने जर याने प्रत्येक या ठिकाणी समजा हे वस्तू आहे, तर ABCने याला ₹8 विकले. ओके. परत या व्यक्तीने त्याला ग्राहकांकडे ते ₹8 प्लस ते स्वतःचे ₹4 असा नफ्यानं विकले, तर ते वस्तू ₹12 विकण्यास येईल. ओके. सो अशा पद्धतीने त्या वस्तूची किंमत वाढेल. मात्र ग्राहकांना ते वस्तू म्हणजे सोयीस्कर व्हाव्या खरेदी करताना या दृष्टीने सरकार तशा पद्धतीची दुहेरी मोजदार टाळण्यासाठी अशा पद्धतीची व्यवस्था किंवा अशा पद्धतीची संकल्पना राबवून ते राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करीत असतो. ओके. होप सो तुम्हाला कळलेलं असेल. त्यानंतर आहे निव्वळ समग्र मूल्य. निव्वळ समग्र मूल्य म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वस्तू व सेवांचे निव्वळ मूल्य विचारात घेतले जाते. निव्वळ मूल्य म्हणजे काय, तर ज्या काही उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवली वस्तूंचा जे काही सातत्याने वापर आपण करत असतो, तर त्या भांडवली वस्तू झीज होत असतात आणि भांडवली वस्तूंचा जो काही झीज आहे त्यालाच आपण घसारा असे म्हणत असतो. घसारा म्हणजे डिप्रिशिएशन. ओके. लक्षात ठेवा, घसारा म्हणजे काय, तर डिप्रिशिएशन म्हणजे भांडवली वस्तूंसाठी जी काही झीज होते, तर त्यासाठी जो खर्च केला जातो त्यालाच आपण घसारा म्हणतो. तर ते घसारा वगळता राष्ट्रीय उत्पन्न, ते घसारा वगळून जी काही उत्पन्न मोजली जाते त्यालाच आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न किंवा निव्वळ मूल्य असे आपण म्हणत असतो. ओके. सो यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झीज खर्च किंवा घसारा मोजले जात नाही, हे लक्षात असू द्या, कायम लक्षात असू द्या. ओके. समजा एक्झाम्पल घेऊन समजायचं झालं तर एखादी कंपनी एखादी वस्तू तयार करते. ओके. परत आपण पार्लेजीचा एक्झाम्पल घेऊयात. ABC ही कंपनी ते पार्लेजीचा एक पार्लेजी तयार करण्यासाठी जो काही त्याला खर्च येतो, समजा ती ₹10 त्याला खर्च येत असेल ए कंपनीला. ओके. तर ए कंपनीला ₹10 खर्च येत असेल आणि यामध्ये जे काही प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्यामध्ये भांडवली खर्चाचा देखील समाविष्ट आहे. भांडवली खर्च म्हणजे जे काही मशीन वगैरे तंत्रांचा वापर त्यांनी केलेला आहे आणि ते तंत्रांची काही झीज आहे ते भरून काढण्यासाठी यातून या ₹10 जो काही खर्च ॲड करण्यात आलेला आहे तो या ठिकाणी त्याला आपण घसारा असे म्हणत असतो. ओके. सो समजा या ठिकाणी तो घसारा वेगळे काढून जो काही खर्च या कंपनी दाखवलेला आहे त्यालाच आपण त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, नॅशनल इन्कममध्ये करीत असतो. अदरवाईज समजा या ठिकाणी ABC या कंपनीला ₹10 या एका बिस्किट मागे म्हणजे ₹10ची एक बिस्किट काय म्हणू शकतो आपण, त्या कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट ₹10 आहे, प्लस त्याच्यामध्ये ₹2 जे काही भांडवल निर्मितीसाठी किंवा भांडवलासाठी जे काही 10 प्लस हे ₹2 कशासाठी, तर भांडवल वस्तूंची जी काही झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी ₹2 त्या भांडवली वस्तूंची झीज भरून काढण्यासाठी विचारात घेतली जाते. अशा वेळेस त्या वस्तूची किंमत ₹12 पर्यंत जाईल, एका वस्तूची किंमत. मात्र त्या ठिकाणी घसारा वगळला जातो नॅशनल इन्कममध्ये, तर फक्त या ₹10चा विचार केला जातो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी निव्वळ समग्र मूल्याचा विचार केला जातो. विदेशी निव्वळ उत्पन्न. विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य किंवा आयात मूल्य व परदेशातून मिळालेले उत्पन्न किंवा परदेशी व्यक्तीला दिलेली काही देणी असते त्याला आपण निव्वळ फरक या फरकाचा विचार घेतला जातो व त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जातो. ओके. समजा ए ही व्यक्ती आहे, भारतीय व्यक्ती आहे, ती USA काम करते आणि जॉब करते आणि ती जे काही पैसा कमवते किंवा त्यांना जे काही USA जो काही वेतन मिळतो त्यातील जी रक्कम आहे ती ए व्यक्ती
भारतामध्ये जी काही त्याची फॅमिली आहे त्या फॅमिलीकडे त्या पैसे पाठवित असते म्हणजे रेमिटन्सच्या स्वरूपात, तर त्याला आपण रेमिटन्स असे म्हणतो. म्हणजे एनी ज्याला आपण म्हणतो तर ते झाले रेमिटन्स. ओके. तर त्याला आपण ती फॉरेन करन्सीमध्ये येत असतो. ओके. म्हणजे ते USA डॉलरमध्ये आपल्या भारतामध्ये येतो आणि USA डॉलर मध्ये आल्याकारणाने आपल्याकडे त्या फॉरेन करन्सी जमा होत असते. ओके. सो रेमिटन्स किंवा एनी आपल्यासाठी अनुकूल आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर समजा जॉन नावाची व्यक्ती आहे. ही भारतामध्ये एका IT कंपनीमध्ये काम करते. ओके. IT कंपनीमध्ये काम करते, पण ही व्यक्ती आहे ऑस्ट्रेलिया या देशाची ती व्यक्ती आहे. आता ऑस्ट्रेलिया या देशाची ती व्यक्ती आहे, मात्र ती भारतामध्ये काम करते. तर याचा जो काही पेमेंट असेल किंवा याचा जो काही वेतन आहे तो कोण देतो, तर भारत सरकारच्या तिजोरीतून त्या या व्यक्तीचा वेतन जात असतो. मात्र जे काही रेमिटन्स या व्यक्तीसाठी रेमिटन्स कुठे प्राप्त होतो, तर अमेरिकेमध्ये प्राप्त होतो. सो या ठिकाणी एक लक्षात घ्या, जो ए नावाची व्यक्ती आहे, ती ए नावाची व्यक्ती जी आहे ती त्या व्यक्तीचा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. तर बी व्यक्तीला आपण जो काही दिलेला किंवा जॉन या व्यक्तीला आपण दिलेला जो काही पैसा आहे, रक्कम आहे, तो आपण त्यातून आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामधून वगळत असतो. ओके. सो अशा पद्धतीने निर्यात मूल्य विचारात घेतले जाते व आयात मूल्य वगळले जातो. सो यालाच आपण विदेशी निव्वळ उत्पन्न असे आपण म्हणत असतो. ओके. ते पुढे आपण समजूयात. आर्थिक वर्ष किती आहे भारतामध्ये, तर एका आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या एका विशिष्ट वर्षाचा विचार या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. आता जे काही विविध संकल्पना आहेत ते समजून घेण्यासाठी थोडक्यात काही अब्रिव्हिएशन आहेत ते आपल्याला समजणे गरजेचे आहे. जसं I म्हणजे इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर G म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग म्हणजे सरकारचा जो काही एक्सपेन्स आहे किंवा सरकारचा जो खर्च आहे त्याला आपण गव्हर्नमेंट स्पेंडिंग असे म्हणतो किंवा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, जो G या अब्रिव्हिएशनने दाखवला जातो. त्यानंतर C म्हणजे कन्झ्युमर स्पेंडिंग म्हणजे ग्राहकांचा जो खर्च आहे, उपभोग खर्च. S म्हणजे सेव्हिंग आणि X and M म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. ओके. सो अशा पद्धतीने हे अब्रिव्हिएशन लक्षात घ्या. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही विविध संकल्पना आहेत त्या आपण थोडक्यात समजून घेऊया. आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही विविध संकल्पना आहेत ज्यामध्ये GDP आहे, GNP, NDP, NNP हे संकल्पना काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. आपल्याला माहितीच आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजदाद होऊ न देता आणि विशेषतः पैशात व्यक्त केलेली जी किंमत असते किंवा मूल्य असते त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणत असतो. तर हे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे ते 2 प्रकारे मोजले जाते. कुठल्या 2 प्रकारे मोजले जाते, तर एक आहे बाजारभावानुसार आणि दुसरा आहे घटक खर्चानुसार. ओके. बाजारभावानुसार म्हणजे मार्केट प्राईसनुसार आणि फॅक्टर कॉस्ट ज्याला आपण घटक खर्च असे म्हणत असतो. तर यानुसार हे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आता बाजारभावानुसार म्हणजे काय, तर बाजारामध्ये एखादी वस्तू आपण जेव्हा म्हणजे प्रोडक्शन घेऊन किंवा उत्पादन करून ते उत्पादन घेतलेली वस्तू आहे ते बाजारामध्ये विकण्यास जेव्हा आपण नेतो, तर ते कुठल्या भावानुसार किंवा कुठल्या किमतीमध्ये विकला जातो, तर त्याला आपण बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो किंवा त्यानुसार जे काढलेले राष्ट्रीय उत्पन्न असते त्याला आपण बाजारभावानुसार असे म्हणत असतो. आणि घटक खर्चानुसार म्हणजे काय, तर ते उत्पादन घेण्यासाठी आपण जे काही विविध घटक वापरलेले होते ज्यामध्ये मजूर वापरलेले होते, कामगार वापरलेले होते, त्यानंतर भांडवली वस्तू वापरलेल्या होत्या, त्यानंतर आहे वेगवेगळे जे काही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी घडून आलेले होते, तर त्यांना आपण जो काही मोबदला देतो तर त्यावर जो आपल्याला खर्च येतो तर त्यालाच आपण घटक खर्च किंवा फॅक्टर कॉस्ट असे आपण म्हणत असतो. ओके. सो अशा दोन्ही पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणले जाऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला स्थूल देशांतर्गत जी पहिली महत्त्वाची संकल्पना आहे ती कुठली आहे, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण GDP असे म्हणतो. ओके. सो GDP म्हणजे काय ते बघूयात. तर एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत, मी ज्या ठिकाणी अंडरलाईन किंवा हायलाईट करतो ते खूप महत्त्वाचं आहे. ओके. देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत भागात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत मूल्य होय किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. ओके. उत्पन्न नाही, या ठिकाणी उत्पादन पाहिजे होतं. ओके. सो एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत भागात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे बाजारभाव, बरोबर आहे, उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार जे काही मूल्य असते तर त्यालाच आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणत असतो. ओके. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे
काय तर आपल्याला हे थोडक्यात सांगता येईल. ओके. एका वर्षाच्या काळात सीमारेषा कुठल्या आहे तर भौगोलिक सीमारेषा. भौगोलिक सीमारेषा म्हणजे काय, समजा आपला भारत आहे, त्या भारतामध्ये जे काही प्रोडक्शन होत असेल त्या त्या प्रोडक्शनच्या किंवा त्या कारखान्यांचा विचार केला जातो. बाकीच्या म्हणजे बाहेर किंवा ऑस्ट्रेलिया वगैरे देश आहे, त्या ऑस्ट्रेलिया वगैरे देशामध्ये जे काही आपले भारतीय काम करत आहेत त्यांच्या उत्पन्नाच्या या GDP मध्ये समाविष्ट होत नाही, हे लक्षात घ्या. ओके. ओके. समजा ही भारतीय व्यक्ती ऑस्ट्रेलिया या देशामध्ये काम करीत आहे, तर तो जो काही मजुरीचा जो दर किंवा तो जो काही पैसे कमावत आहे तो त्या आपल्या भारताच्या GDP मध्ये समाविष्ट होत नाही. ओके. आणि त्या अनुषंगाने जर आणखी विचार करायचा झाला तर आपल्याला लक्षात येईल की जॉन नावाचा अमेरिकन व्यक्ती भारताच्या क्षेत्रामध्ये म्हणजे सीमा अंतर्गत भागामध्ये काम करीत असताना हे जे उत्पन्न कमीत आहे तर त्या उत्पन्नाचा समावेश किंवा या उत्पादनासाठी दिलेला जो खर्च आहे तर त्याचा समावेश या आपल्या भारताच्या GDP मध्ये विचारात घेतला जातो. ओके. सो हे आपल्याला माहिती असायला हवं. आता देशाच्या सीमारेषेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांच्या बाजारभावानुसार किंवा बाजाराच्या किमतीनुसार येणारे मूल्य म्हणजे काय तर स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. ओके. प्रोडक्शन GDP. याच्यामध्ये जे फॉर्म्युला आहे ते लक्षात ठेवा. GDP म्हणजे काय तर सी फॉर खर्च, कंजम्पशन. ओके. कस्टमर कंजम्पशन ज्या आपण मागे एक्सपेंडिचर ज्याला आपण म्हणलो होतो. त्यानंतर आहे I फॉर इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक खर्च. G फॉर म्हणजे सरकारचा खर्च, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. ओके. त्यानंतर X and M फॉर निर्यात वजा आयात. निर्यात वजा आयात म्हणजेच आपले जे काही निर्यात मूल्य आहेत, आपण किती निर्यात केलेलं आहे त्यातून आयातीचे मूल्य वजा केल्यावर जो आपल्याला शिल्लक राहतो त्याचा समावेश या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये होतो. या ठिकाणी रेमिटन्सचा जे काही बाहेरून आपले नागरिकांनी कमवून आणलेले उत्पन्न या ठिकाणी विचारात घेतले जात नाही, हे लक्षात ठेवा, प्रकर्षाने लक्षात ठेवा. ओके. आता GDPचे दोन प्रकार पडतात, म्हणजे कुठल्या स्तरावर GDP मोजले जातो. तर एक आहे नॉमिनल GDP. नॉमिनल GDP ही तात्पुरत्या वर्षासाठी मोजली जाते. आणि एक आहे रिअल GDP. रिअल GDP मध्ये कुठल्या GDP जी आहे तर त्यामध्ये एका विशिष्ट स्थिर काळासाठी मोजले जातो, म्हणजे स्थिर कालावधी विचारात घेऊन मोजले जातो. नॉमिनल GDP म्हणजे काय तर 2022 या वर्षी 1 एप्रिल 2022 या वर्षी लक्षात घ्या. 1 एप्रिल 2022 या वर्षी 2022 यावर्षी जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्न किंवा GDP किती होती त्यानुसार 2023 मध्ये जे काही 1 एप्रिल 2023 मध्ये त्या GDP मध्ये किती वाढ झालेली आहे हे जेव्हा मोजले जाते तर त्याला आपण नॉमिनल GDP असे म्हणतो. ओके. म्हणजे एका वर्षाच्या किंवा त्या पर्टिक्युलर कालावधीचा किंवा करंटचा चालू किमतीचा विचार घेऊन त्याला नॉमिनल GDP म्हटलं जातो. आणि रिअल GDP म्हणजे काय तर आधारभूत किंमत मानली जाते. समजा सध्या आपल्या भारतामध्ये रिअल GDP साठी कुठला आधारभूत किंमत गणला जातो आहे तर ते आहे रिअल GDP साठी आधारभूत किंमत तर ते आहे 2011 आणि 12 या आधारभूत किमतीचा विचार करून ते GDP मोजले जाते. म्हणजे 2011-12 मध्ये भारताची GDP काय होती म्हणजे काय होती आणि आता सध्या 2023-24 मध्ये किंवा 24 मध्ये GDP आपले GDP किती आहे त्यानुसार त्या GDP मध्ये किती वाढ झालेला आहे असा एकंदरीतच त्यानुसार जी GDP मोजली जाते त्याला आपण रिअल GDP म्हणतो. कारण हे स्थिर किंमत आहे, एका पर्टिक्युलर वर्ष विचारात घेऊन त्या वर्षातील स्थिर किमतीनुसार ते मोजले गेलेले आहे. त्यामुळे रिअल GDP ही बदलत नसते, मात्र नॉमिनल GDP ही जसं वर्ष बदलत जातं तसं त्याच्यामध्ये चेंजेस होत असतो. ओके. सो या ठिकाणी रिअल GDP आणि नॉमिनल GDP देखील तुम्ही लक्षात ठेवा. रिअल GDP म्हणजे काय तर हे स्थिर किमतीसाठी मोजले जाते. सध्या भारतामध्ये त्याचा आधारभूत वर्ष किती आहे तर 2011 आणि 12. ओके. आणि जे काही नॉमिनल GDP आहे तो नॉमिनल GDP हे चालू किमतीला म्हणजे करंट प्राईस जो असतो चालू वर्षातील त्यासाठी मोजले जातो. आणि यावरूनच GDP डिफ्लेटर ज्याला आपण GDP गुणक असे आपण म्हणत असतो तर डिफ्लेटर काढले जाते. ओके. GDP डिफ्लेटर बरोबर एक आहे नॉमिनल GDP. ओके. नॉमिनल GDP आणि रिअल GDP अशा पद्धतीने हे GDP डिफ्लेटर काढले जातो. ओके. सो या ठिकाणी काही फॉर्म्युले दिलेले आहेत ते देखील लक्षात घ्या. आता निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता निव्वळ म्हटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एकूण वरून जेव्हा आपण घसारा वजा करतो
ओके, वजा घसारा. तर जो काही येणारा जो आपल्याला जो मिळणारा मूल्य असतो किंवा व्हॅल्यू असतो तो निव्वळ या स्वरूपामध्ये आपण दर्शवत असतो. ओके, एकूण उत्पन्न वजा जो काही घसारा असेल तर त्याला आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्न वजा घसारा तर एक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न अशा पद्धतीने ते आपण लक्षात ठेवू शकतो. आता निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, तर एका वर्षाच्या काळात सीमारेषेत देशाच्या भौगोलिक सीमारेषेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे निव्वळ बाजार मूल्य विचारात घेतला जातो. आणि यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातून म्हणजे या ठिकाणी या वस्तू या संकल्पनेतून घसारा व खर्च जेव्हा वजा केला जातो तेव्हा जो मिळणारा जो काही उत्पन्न असतो तर त्याला आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे आपण म्हणत असतो. ओके, सो अशा पद्धतीने GDP वजा डिप्रिशिएशन ज्याला आपण घसारा असे म्हणतो. तर घसारा कशासाठी, तर ज्या काही भांडवली वस्तू आहेत त्यांची झीज भरून करण्यासाठी जो खर्च असतो तो वगळला जातो. तर त्याला आपण NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे निव्वळ डोमेस्टिक प्रोडक्शन किंवा देशांतर्गत उत्पादन असे आपण म्हणत असतो. ओके, सो आता पुढच्या संकल्पनेकडे जाऊया. त्यानंतर आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन ज्याला आपण GNP असे म्हणतो. ओके, GNP म्हणजे काय, तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन. यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनाला एकूण राष्ट्रीय उत्पादन देखील म्हटलं जातं. ओके, स्थूल राष्ट्रीय उत्पादनाला काय म्हटलं जातं, तर एकूण राष्ट्रीय उत्पादन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण GDPचा विचार करताना जेव्हा आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजले एकूण GDP तर यामध्ये आपण कुठले जे काही आहेत तर त्याच्यामध्ये आपण कंजम्पशन खर्च म्हणजे उपभोग खर्च, ग्राहकांचा उपभोग खर्च, त्यानंतर गुंतवणुकीचा खर्च, त्यानंतर गव्हर्नमेंट जो एक्सपेन्सेस आहेत गव्हर्नमेंटने जो काही खर्च केलेले ते आपण ॲड केलेले होते. त्यानंतर याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट. ओके, एक्सपोर्ट वजा इम्पोर्ट म्हणजे एक्सपोर्ट केल्याने जेवढे आपले उत्पन्न प्राप्त होते आणि इम्पोर्ट केल्यामुळे आपल्याला जेवढे उत्पन्न द्यावं लागते त्यातून जो काही उरलेलं निव्वळ उत्पन्न आपल्याला प्राप्त होतं त्याचा समावेश या GDPमध्ये केला जातो. मात्र जे काही राष्ट्रीय उत्पादन आहे GNP, ओके, नॅशनल प्रोडक्ट, तर या नॅशनल प्रोडक्टमध्ये कशाचा विचार केला जातो, तर याच्यामध्ये कंजम्पशनच्या उपभोग खर्चाचा विचार तर केला जातो, सोबतच गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च आणि निर्यात आणि आयातीचा खर्च विचारात केला जातो. मात्र या ठिकाणी निव्वळ येणी आणि देणी. ओके, म्हणजे काय, रेमिटन्स म्हणजे काय, एखाद्या बाहेरच्या देशातील व्यक्तीने आपल्या देशातून जो काही उत्पन्न कमावलेलं असेल त्या व्यक्तीचं जो उत्पन्न आहे तो या ठिकाणाहून वजा केली जाते आणि आपल्या देशातील नागरिकाने अमेरिका किंवा बाहेरच्या देशामध्ये जो कमावलेला जे उत्पन्न आहे त्याचा उत्पन्नाचा समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जातो. तर ती जी संकल्पना असते त्यालाच आपण GNP असे म्हणतो. ओके, GNP असे आपण म्हणत असतो. ओके, सो स्थूल राष्ट्रीय उत्पादनाला एकूण राष्ट्रीय उत्पादन असे देखील म्हटले जाते. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे देशातील व्यक्ती एका वर्षाच्या कालखंडात जेवढे अंतिम वस्तू व सेवांचे उत्पादन केलेले असते आणि त्या उत्पादन केलेले जे काही मूल्य आहे ते पैशात व्यक्त केलेले मूल्य त्यांना प्राप्त होत असतो. तर त्यांचा समावेश या राष्ट्रीय उत्पन्नात किंवा या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. ओके, या ठिकाणी एक कीवर्ड आहे ते लक्षात ठेवा, देशातील व्यक्ती एका वर्षाच्या कालखंडात. ओके, देशातील व्यक्ती एका वर्षाच्या कालखंडात. जेव्हा आपण GDP मोजतो तेव्हा आपण भौगोलिक सीमेअंतर्गत याचा विचार करतो. म्हणजे फक्त ही जी आपली भौगोलिक सीमारेषा आहे तर या सीमारेषेअंतर्गत जे काही, मग तो आपल्या देशातील नागरिक असो किंवा बाहेरच्या देशातील नागरिक असो, त्यांनी जे काही कमवलेला जो काही पैसा आहे किंवा जो खर्च आहे त्याचा समावेश या ठिकाणी मोजला जातो. मात्र स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये ए नावाची भारतीय व्यक्ती अमेरिकेमध्ये जो काही पैसा कमवत असेल त्याचा समावेश या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये म्हणजे GNP मध्ये मोजला जातो. आणि जॉन नावाची जी व्यक्ती आहे, तर जॉन नावाची व्यक्ती अमेरिकन व्यक्ती त्याचा जो काही भारतामध्ये ते जो उत्पन्न कमवत असेल तो या आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून वजा केला जातो. ओके, म्हणजे GNP मधून त्याचा जो काही रक्कम आहे GNP काढण्यासाठी उत्पन्न वजा केला जातो. ओके, सो आय होप तुम्हाला कळलेलं असेल. सो अशा पद्धतीने आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढत असतो. ओके, सो स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय GDP आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय तर GNP. या ठिकाणी तुम्ही बघू शकता उपभोग खर्च विचारात घेतला जातो, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च, निर्यात वजा आयात विचारात घेतला जातो आणि निव्वळ येणी म्हणजे रेमिटन्स परत त्याला जे काही आपल्या देशातून जो काही खर्च कमवून बाहेरच्या व्यक्ती किंवा फॉरेनर व्यक्ती असेल तो या ठिकाणी वजा केली जाते आणि जो काही प्राप्त होतो त्याचा समावेश या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जातो. हे लक्षात घ्या. आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ म्हटलं तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की निव्वळ म्हणजे घसारा वजा करणे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून
घसारा खर्च वजा केल्यानंतर जी काही रक्कम शिल्लक उरते तर त्याला आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतो. GNP वजा डेप्रिशिएशन, स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून वजा घसारा खर्च म्हणजेच काय तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. सो अशा पद्धतीने आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन देखील समजून घेतलेलं आहे. आता घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन जे काही आहे ते बघूयात. आता घटक खर्चानुसार जे काही नॅशनल इन्कम मोजले जातो तर ते कुठले आहेत तर वस्तू व सेवाच्या उत्पादनासाठी भूमी आहे, श्रम, भांडवल आणि संयोजक अशा 4 जे काही उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादनाच्या घटकांची आवश्यकता असते. ओके. भूमी, कारखाना स्थापन करायचे आहे तर त्या ठिकाणी भूमीची आवश्यकता असेल म्हणजे जमीन आवश्यक लागेल. त्यानंतर त्या जमिनीमध्ये किंवा त्या कारखान्यात काम करण्यासाठी आपल्याला मजूर लागतील. ओके, ज्याला श्रम असे म्हणतो. त्या श्रमिकांना किंवा प्रोडक्शनसाठी अजून त्याच्यामध्ये भांडवल लागेल आणि तो घडवून आणणारा जो काही मालक असेल त्याला आपण संयोजक म्हणत असतो. सो हे उत्पादनाचे घटक असतात आणि या उत्पादक घटकांच्या वापराबद्दल त्यांना जो काही मोबदला मिळत असतो ज्यामध्ये भूमी संदर्भात खंड, श्रमासाठी आपण वेतन देत असतो, भांडवलासाठी आपण व्याज देत असतो आणि संयोजक म्हणजे जो काही मालक असतो त्याला नफा प्राप्त होत असतो. सो अशा पद्धतीने त्यांचे मोबदले दिला जातो आणि जेव्हा या मोबदल्याच्या स्वरूपात जे काही उत्पन्न मिळते व त्याची बेरीज केली जाते तर त्यालाच आपण घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो आणि त्याचं मोजमाप कशात केला जातो तर उत्पन्न राष्ट्रीय पातळीवर केला जातो. सो त्यालाच आपण काय म्हणतो तर घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न असं आपण म्हणत असतो. ओके. सो आय होप तुम्हाला कळलेलं असेल. एका वर्षाच्या कालखंडात उत्पादक घटकांच्या मालकाला मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज म्हणजेच काय तर घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके. या ठिकाणी काही फॉर्म्युला दिलेला आहे, सूत्र. घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर खंड, त्यानंतर वेतन, व्याज आणि नफा. ओके. त्यानंतर एक महत्त्वाची संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न. आता वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय तर वैयक्तिक उत्पन्नाला व्यक्तिगत उत्पन्न देखील म्हणजे पर्सनल इन्कम म्हणजे ए ही व्यक्ती किती रुपये कमवते, बी ही व्यक्ती मासिक वेतन किती आहे, सी व्यक्तीच्या एका ॲन्युअल वेतन किती आहे, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचं जो काही उत्पन्न असतो त्यालाच आपण पर्सनल इन्कम किंवा व्यक्तिगत उत्पन्न असे आपण म्हणत असतो. ओके. सो एका वर्षाच्या कालावधीत व्यक्ती आणि कुटुंबाला प्रत्यक्षात मिळणारे जे काही एकूण उत्पन्न असते तर त्यालाच आपण वैयक्तिक उत्पन्न किंवा व्यक्तिगत उत्पन्न असे आपण म्हणत असतो. ओके. या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे की एका वर्षाच्या काळात व्यक्तीला सर्व मार्गांनी मिळणारे जे काही उत्पन्नाची बेरीज म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न होय. आता या ठिकाणी एक नवीन संकल्पना, खूप महत्त्वाची संकल्पना आहे, हे लक्षात घ्या. वैशक्य उत्पन्न, त्यालाच खर्चयोग्य उत्पन्न आणि विनियोगक्षम उत्पन्न ज्याला डिस्पोजल इन्कम असे म्हटलं जातो. तर ती डिस्पोजल इन्कम म्हणजे नेमकं काय तर जेव्हा सोप्या शब्दात समजा एखादी व्यक्ती असेल तर एखादी व्यक्ती समजा एक्झाम्पल थ्रू समजूया. समजा राम नावाची व्यक्ती आहे. ओके. राम नावाची व्यक्ती एका वर्षात किंवा एका महिन्यामध्ये 100 रुपये मासिक वेतन कमवतो तर वर्षामध्ये त्याचे किती होणार आहे 1200 रुपये वर्ष म्हणजे ॲन्युअल वेतन त्याचं 1200 रुपये होणार आहे. ओके. 12 महिन्यांसाठी आणि त्याला टॅक्स भरावा लागतो 200 रुपये. ओके. सो यात 1200 वजा 200 जातात जे उत्पन्न उरते. ओके. सो 1200 वजा जे 200 रुपये अप्रत्यक्ष कर जे काही विविध टॅक्सेस आहेत ते अप्रत्यक्ष कर भरून अप्रत्यक्ष करच आहे ना प्रत्यक्ष कर आहे. ओके. अप्रत्यक्ष कर नसून ते प्रत्यक्ष कर आहे. सो अप्रत्यक्ष कर भरून राम नावाची व्यक्ती मासिक वेतन 100 आहे, वर्षभराचे 1200 रुपये कमवते आणि 200 रुपये प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस ज्यामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल ते इन्कम टॅक्स घेऊयात. इन्कम टॅक्स भरते आणि त्याला 200 रुपये इन्कम टॅक्स भरल्यानंतर त्याच्याकडे उरलेली जी शिल्लक उत्पन्न आहे ते किती असतं 1000 रुपये. तर ही जी काही शिल्लक रक्कम आहे किंवा हे जे उत्पन्न आहे त्यालाच आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणजे वैशक्य उत्पन्न असे म्हटलं जातो आहे. ओके. सो तुम्हाला कळलेलंच असेल की वैशक्य उत्पन्न म्हणजे काय तर व्यक्तिगत उत्पन्नातून प्रत्यक्ष कराची रक्कम वजा केल्यानंतर जी काही शिल्लक राहणारी उत्पन्न असते त्याला वैशक्य उत्पन्न किंवा डिस्पोजेबल इन्कम किंवा खर्चयोग्य उत्पन्न असे आपण म्हणत असतो. फॉर्म्युला जर लक्षात घ्यायचं झालं तर वैयक्तिक उत्पन्नावर प्रत्यक्ष खर्च वजा जाता वैशक्य उत्पन्न जे ते आपल्याला प्राप्त होत असते. ओके. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय तर सर्वांनाच माहीत आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारी जी काही सरासरी उत्पन्न आहे ती सरासरी उत्पन्न म्हणजे काय तर दरडोई उत्पन्न. ओके. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय तर दरडोई उत्पन्नासाठी एक जे काही सूत्र आहे ते दरडोई राष्ट्रीय उत्पन्न
म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण राष्ट्रीय लोकसंख्या. पर कॅपिटा इन्कम त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर टोटल इन्कम ऑफ एरिया, ओके, म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि टोटल पॉप्युलेशन यानुसार दरडोई उत्पन्न काढलं जातो. आता एक जे काही हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणत असतो, हरित ग्रीन, ज्याला आपण ग्रीन GNP किंवा हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा ग्रीन GDP देखील आपण संबोधत असतो. तर ती काय आहे? तर त्याविषयी आपल्याला आयोग 2-3 वेळेस आपल्याला प्रश्न आपल्या एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि मेन्समध्ये सातत्याने यावर प्रश्न असतो. सो हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर नैसर्गिक पर्यावरणाचे शाश्वत वापर आणि विकासाच्या लाभांचे न्याय्य वितरण करणे म्हणजेच काय? तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा ग्रीन GNP असे आपण त्याला म्हणत असतो. ओके, एकंदरीतच हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढतो त्यावेळेस पर्यावरणीय प्रदूषण नैसर्गिक स्रोतापासून किंवा त्या नैसर्गिक स्रोतांचे प्रमाण जे असते ते उत्पादनामुळे कमी होणार नाही याचा विचार करते. म्हणजे जेव्हा समजा एखादा उद्योजक आपण स्थापन करतो, कारखाना वगैरे स्थापन करतो, तर ते कारखाना स्थापन केल्याच्या नंतर, ओके, त्या ठिकाणी कारखाना स्थापन केल्याच्या नंतर आपण त्या कारखान्यामधून किती पोल्युशन होणार आहे त्या पोल्युशनच्या अनुषंगाने जेव्हा अतिरिक्त खर्च त्या पोल्युशनला टाळण्यासाठी किंवा तो पोल्युशन दूर करण्यासाठी त्या कंपनीकडून किंवा त्या कारखान्याकडून अतिरिक्त जो काही व्याज किंवा टॅक्स स्वरूपात वसूल केला जातो आणि त्याचा समावेश जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो, तर तो हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन ओके, स्थूल राष्ट्रीय उत्पादन असे त्याला म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी तेच दिलेलं आहे की पर्यावरणीय प्रदूषण नैसर्गिक स्रोतांचे प्रमाण उत्पादन कमी होणार नाही याचा त्या ठिकाणी विचार केला जातो. आर्थिक कल्याणाचे मोजमाप करताना एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणजे जीवनमान सुधारले असे होत नाही. मात्र जर पर्यावरण प्रदूषण वाढले आणि नैसर्गिक संसाधनामध्ये भविष्यकालीन जे काही पिढ्यांसाठी जे काही संसाधने आहेत ते घटले तर केवळ एकूण उत्पादनात झालेली वाढ म्हणजे जीवनमान सुधारल्याचे द्योतक नसते. ओके, म्हणजे फक्त ग्रोथ वाढत आहे मात्र जे काही संसाधने आहे, नैसर्गिक संसाधने आहेत ते कमी होत आहे आणि पर्यावरण प्रदूषण त्या ग्रोथ वाढण्यामुळे वाढत आहे किंवा एकंदरीत देशामध्ये औद्योगिक क्रांती झाल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणामध्ये ज्या काही प्रदूषणाच्या ज्या समस्या आहेत ते वाढल्या, त्यानंतर नैसर्गिक संसाधनामध्ये हस्तक्षेप झाले. तर या औद्योगिक क्रांती हे फक्त म्हणजे एक क्रांती राहू शकते, ते शाश्वत विकास किंवा आर्थिक कल्याणासाठी किंवा सामाजिक कल्याणासाठी सुयोग्य नसते. तर त्यालाच या ठिकाणी ते दूर करण्यासाठी या हरित राष्ट्रीय उत्पादन किंवा ग्रीन GNPची संकल्पना आलेली आहे. ओके, ज्यामध्ये एकंदरीत राष्ट्रीय प्रदूषण असेल किंवा संसाधनांचे जे काही संपत्ती कमी न करता आपले जे काही योग्य उत्पादनासंदर्भात किंवा योग्य अर्थव्यवस्थेची जी काही चक्र आहे ते सुरळीत ठेवणे, तर त्याचा समावेश किंवा त्या संकल्पनेच्या समावेशानुसार ही हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढली जाते. ओके, सो आता हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून नैसर्गिक भांडवलासाठीच्या निव्वळ घसरण आणि प्रदूषण भार हे नैसर्गिक भांडवलासाठीचे जे काही घसरण आहे म्हणजे नैसर्गिक जे काही संसाधन आहेत त्या संसाधनासाठी जो खर्च करावा लागतो तो वजा केला जातो या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून आणि प्रदूषणासंदर्भात जो भार आहे किंवा प्रदूषण संदर्भाने जो काही खर्च आपण करत असतो प्रदूषण दूर करण्यासाठी त्याचा समावेश या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जातो आणि एकंदरीतच त्यालाच आपण हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन असे आपण म्हणत असतो. ओके, आता एक हरित GDP किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन ज्या पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादन विचारात घेतला जातो त्या पद्धतीने देशाच्या सीमारेषेत म्हणजे भौगोलिक सीमारेषेत जेव्हा हरित या GDP आपण जेव्हा मोजत असतो तेव्हा एकंदरीत पर्यावरणीय नुकसानीचा विचार त्या ठिकाणी त्या GDP मध्ये जेव्हा केला जातो तर त्यालाच आपण हरित GDP किंवा ग्रीन GDP असे संबोधत असतो. ओके, 1990 मध्ये ही संकल्पना उदयास आलेली आहे आणि 2006 मध्ये चीनने हरित GDP किंवा ग्रीन GDP मोजण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे. ओके, हे लक्षात या, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 1990 मध्ये ही संकल्पना उदयास आली, 2006 मध्ये चीनने ही ग्रीन GDP मोजण्याचे प्रयत्न केले मात्र 2009 पर्यंत ते हळूहळू कमी करण्यात आले. भारतामध्ये
भारतात 1999 ते 2000 असा हरित GDPच्या आधारित जो काही स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे तो मोजण्याचा प्रयत्न कुठं करण्यात आला, तर पहिला प्रयोग कुठं करण्यात आला, गोवा या राज्यात करण्यात आला. ओके, गोवा या राज्यामध्ये तशा पद्धतीचा जो काही GDP संदर्भात ग्रीन GDP संदर्भाने मोजमाप करण्यात आल्याचे दिसून येतो. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही मोजण्याच्या पद्धती आहेत ते आपण बघूयात की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहे किंवा कोणत्या आहेत. तर ते एक आहे उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. उत्पादन पद्धती म्हणजे काय, तर वस्तूंचा विशेषतः वस्तूंचं जेव्हा उत्पादन करतो आणि वस्तूंच्या उत्पादनासाठी ज्या काही खर्च आपल्याला करावा लागतो आणि त्या वस्तू उत्पादन केल्यानंतर त्याच्यासाठी जो काही आपण खर्च केलेला असतो, तर त्या खर्चाचा समावेश जेव्हा किंवा त्या खर्चाची जेव्हा मोजणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने केला जातो, तर त्याला आपण उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप असे आपण म्हणत असतो. त्यानंतर आहे उत्पन्न. उत्पन्न म्हणजे काय, तर यामध्ये वस्तू व सेवांच्या दोन्हींचा समावेश होतो. उत्पन्न पद्धतीमध्ये वस्तूच्या उत्पादनासंदर्भात आणि ते उत्पादन झालेले वस्तू विकण्यासाठी जेव्हा आपण बाजारात नेतो आणि एकंदरीत ग्राहकांना ज्या काही सेवा देतो आणि त्यापासून आपल्याला जे काही उत्पन्न प्राप्त होते, तर त्या जे काही उत्पन्न प्राप्त झाल्यानंतर त्या उत्पन्नाच्या अनुषंगाने आपण जेव्हा मोजणी करतो राष्ट्रीय स्तरावर, तेव्हा त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो आणि ते उत्पन्न पद्धतीच्या आधारावर जी मोजणी असते ती राष्ट्रीय उत्पन्न मोजणी किंवा उत्पन्नाच्या आधारावर केलेली मोजणी असते. ओके, आणि खर्च म्हणजे काय, तर हे ग्राहकांच्या बाजूने असतो. म्हणजे एखाद्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन झाल्याच्यानंतर बाजारात आल्यानंतर त्या वस्तूंसाठी ग्राहकांनी किती खर्च केलेला आहे, त्या खर्चाचा विचार करून जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते तर त्यालाच आपण खर्च पद्धती असे आपण म्हणत असतो. ओके, एकंदरीतच थोडक्यात ब्रीफमध्ये तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता उत्पादन पद्धती म्हणजे प्रोडक्शन मेथड म्हणजे काय, तर उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विशिष्ट कालखंडात देशात निर्माण झालेले जे काही सर्व वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य, ओके, अंतिम मूल्य लक्षात घ्या. अंतिम मूल्य हे विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते, तर त्याला आपण राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप असे म्हणतो. आणि यामध्ये उत्पादन करताना या उत्पादनाची मोजणी करताना दुहेरी मोजणी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. ओके, दुहेरी मोजणी होणार नाही याची काळजी या उत्पादन पद्धतीमध्ये घ्यावी लागते. देशातील उत्पादन साधनांचा उत्पादनासाठी वापर करताना झीज होते, ती झीज किंवा जो घसारा आहे तो वजा करून निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ठरविता येते. ओके, सो अशा पद्धतीने या उत्पादन पद्धतीचा वापराने राष्ट्रीय उत्पन्न मोजले जातो आहे. समजा उदाहरणार्थ जसं आपल्याला साखरेचे मूल्य निश्चित करायचं आहे की एकंदरीत बाजारातील जो काही साखर आहे तर साखरेचे जे काही मूल्य आहे ते साखर उत्पादन करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे तो खर्च त्या खर्चानुसार जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा त्या उत्पादन पद्धती, मात्र त्यामध्ये ऊसाचे मूल्य विचारात घेतले जात नाही, कारण त्या साखरेचे जे काही किंमत आहे त्यामध्ये ऑलरेडी ते ऊसाचे मूल्य विचारात घेतलेलं असतो. म्हणजे आपण शेतकऱ्यांकडून जेव्हा ऊस खरेदी करून आणतो तर त्या शेतकऱ्यांना किती पैसे दिलेले आहे तर त्याची किंमत किंवा त्याचा जो एकंदरीत जो भरपाई आहे तर त्या साखरेचा जो अंतिम प्रोडक्शन तयार होतो आणि तो बाजारात विकला जातो त्याच्या कॉस्टमध्ये ते साखरेचे मूल्य ऑलरेडी इन्क्लूड केलेले असते. जर तसं जर आपण केलेलं नसतं तर आपल्या लक्षात आलं असतं की ती दुहेरी मोजणी होण्याची शक्यता राहिली असते. ओके, सो अशा पद्धतीने ही दुहेरी मोजणी टाळली जाते. तर ही दुहेरी मोजणी कुठे टाळली जाते, तर उत्पादन पद्धतीमध्ये. त्यानंतर आहे उत्पन्न पद्धती, जनरेटिंग मेथड, ज्याला इन्कम मेथड देखील म्हटलं जातो. तर यामध्ये एकूण उत्पादन मिळते व ते विकले असता जी प्राप्ती होते आणि ती वेगवेगळ्या घटकामध्ये विभागली जाते. आधी सांगितल्याप्रमाणे की उत्पादनाचे जे काही घटक आहे त्यांना उत्पन्न जे काही प्राप्त होतं त्या उत्पन्नाच्या प्राप्तीनुसार त्यांची जी उत्पन्न मोजली जाते तर त्याला आपण उत्पन्न पद्धती असे म्हणतो. ज्या देशात प्राप्तिकर भरणारे लोक जास्त असतात त्या देशात उत्पन्न पद्धतीचा वापर करणे सोपे असते. ओके, थोडक्यात विशिष्ट कालखंडात व्यक्ती व संस्था यांना मिळणारी जी उत्पन्नाची जी बेरीज आहे त्या उत्पन्नाची बेरीज केली असता उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करता येते, हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, उत्पादन घटकांना मिळणारी जी मोबदल्यांची जी काही बेरीज आहे त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे आपण म्हणत असतो. यानुसार उत्पादन वस्तूंचा जो काही वस्तूंसंदर्भात विचारात घेतला जातो, यात वस्तू व सेवा दोन्हींचा विचारात घेतला जातो. त्यानंतर खर्च पद्धती विशेषतः ग्राहकांच्या अनुषंगाने विचारात घेतला जातो. ओके, खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तू व सेवा यांच्यावर जे काही ग्राहकांनी केलेला जो एकूण खर्च असतो तो या ठिकाणी विचारात घेतला जातो. त्यामध्ये कुटुंबाने जो काही केलेला उपभोग खर्च असेल, सरकारने केलेला उपभोग
जो काही सरकारने केलेला वस्तू व सेवांवरील जो खर्च असेल किंवा विदेशी नागरिकांवरील जो खर्च असेल किंवा उद्योगांवरील जो खर्च असतो, तर या एकंदरीत सर्व खर्चांचा समावेश त्या खर्चांच्या अनुषंगाने जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते, तर त्याला आपण खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे आपण म्हणत असतो. ओके. सो अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आपण बघितल्या. आता ही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही अडचणी निर्माण होतात. आता कुठली अडचणी ते फक्त थोडक्यामध्ये ते लक्षात राहू द्या. म्हणजे एक सविस्तर माहिती नसलं तरी चालेल, पण आपल्याला थोडक्यात ती माहिती असायला हवी कुठली अडचणी आहेत. तर एक आहे संख्यात्मक किंवा तात्विक अडचणी, दुसरं सांख्यिकी किंवा व्यावहारिक अडचणी. ओके. एक आहे संकल्पनात्मक. ओके. आणि दुसरं आहे सांख्यिकी. संकल्पनात्मकलाच आपण तात्विक म्हणतो आणि दुसरा व्यावहारिक. संकल्पनात्मकमध्ये कुठले आहे तर हस्तांतरित देणी. हस्तांतरित देणी म्हणजे काही जे पेन्शन वगैरे आहेत किंवा जे आपण अनुदान वगैरे देतो वृद्ध महिलांना किंवा जे काही पेन्शनर जे व्यक्ती आहेत त्यांना जे हस्तांतरण जे रक्कम असतो किंवा त्यांना आपण जे देतो त्याचा समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. त्यामुळे ते एक राष्ट्रीय उत्पन्न ॲक्युरेट आपल्या राष्ट्रीय उत्पन्न कळून येत नाही. ओके. सो हस्तांतरित देणी आहे. त्यानंतर आहे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे जे उत्पन्न आहे, जुगार आहे, त्यानंतर आहे गॅम्बल वगैरे यापासून जे काही उत्पन्न प्राप्त होतं ते उत्पन्न लोक सहसा दाखवत नाही आपल्या जे काही इन्कम आहे त्यामध्ये. त्यामुळे ॲक्च्युअल राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला कळून येत नाही. विनामूल्य सेवा, घरकाम करणारी जी आपली आई असते किंवा आपली बहीण असते किंवा आपण जे आपण स्वतः शिक्षक असून आपल्या मुलांना शिकवत असू, तर त्यावेळेस आपण त्या शिक्षणाचा जो मूल्य इतर मुलांकडून जेव्हा आपण ट्युशन फीच्या माध्यमातून घेतो, तर त्याचा GST कलेक्शनमध्ये किंवा त्याचा एकंदरीत आपण कर भरत असतो. मात्र आपल्या स्वतःच्या मुलांना जेव्हा शिकवत असतो किंवा आपली आई आपल्यासाठी सेवा देत असते, तर त्या सेवांचा समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. म्हणून ती एक अडचण ठरते आहे. तिला तात्विक अडचण असे आपण म्हणत असतो. ओके. त्यानंतर स्वउपभोगासाठी उत्पादन आपण केलेले असेल. समजा एक अल्पभूधारक शेतकरी आणि त्याने फक्त आपल्या जे काही उदरनिर्वाहासाठी वस्तू म्हणजे भात शेती वगैरे केलेली असेल, म्हणजे शेतीचे जे काही उत्पादन आहे ते फक्त स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी केलेली असेल, तर त्याचा समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. ओके. म्हणून या ठिकाणी ती अडचण दिसून येते. मात्र या ठिकाणी एक लक्षात घ्यायला हवं की जेव्हा तो स्वतःसाठी उपभोगासाठी उत्पादन करतो, तर त्या उत्पादनासाठी त्याला काही ना काही खर्च येतो. मात्र तो फक्त त्या स्वतःसाठी करतो. मात्र खर्च त्याचा भरून निघत नाही. म्हणून ही एक अडचण असते की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ती एक आपल्याला ॲक्च्युअल जी आकडेवारी आहे ते दिसून येत नाही. परकीय कंपन्यांचे उत्पन्न असेल, त्यानंतर सरकारची क्षेत्र असेल, किमतीमध्ये सातत्याने जो बदल होत असतो, तर ही विविध तात्विक अडचणी किंवा संकल्पनात्मक अडचणी या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणीमध्ये कुठल्या गोष्टी दिसून येतात तर दुहेरी गणनेची समस्या आहे, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व आहे, अपुरी किंवा अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी. म्हणजे एखादा जो उद्योजक असेल तो व्यवस्थित आपली जी काही इन्कम आहे तो व्यवस्थित शो करत नसेल, तर अशा वेळेस राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गॅप निर्माण होण्याचे किंवा जी आकडेवारी आहे ते अचूक नसण्याची किंवा अचूक असण्याची शक्यता खूप कमी असते. ओके. घसारा खर्च आहे. ओके. ज्याला आपण डिप्रिशिएशन त्याचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत नाही. त्यामुळे ती एक ॲक्च्युअल जी काही किंमत आहे ते किंवा राष्ट्रीय उत्पन्न ते कळून येत नाही. निरक्षरता व अज्ञानामुळे लोक व्यवस्थित माहिती देत नाही. त्यानंतर अचूक माहितीचा अभाव असल्यामुळे त्यांना एकंदरीत एक वस्तू व सेवांची किंमत काय सुरू आहे किंवा ॲक्च्युअलमध्ये किती काय आहे. समजा या ठिकाणी एक सोपं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा एखादी व्यक्ती आहे, ₹20ची किंमत त्याची MRP प्राईस आहे आणि दुकानदार आहे. तर एक दुकानदार ज्याला आपण म्हणजे इलिगल किंवा बैमान स्वरूपाचा तो दुकानदार आहे, तो त्याला ₹22मध्ये विकतो. ओके. आणि जो अशिक्षित जे काही ग्राहक वर्ग आहे त्या वस्तूसाठी ₹22 पे करतात. पण त्याची ॲक्च्युअल MRP आहे ती ₹20 आहे. तर हे ₹2 आहेत ते फक्त त्या दुकानदाराचा जो काही बेकायदेशीर जो काही नफा आहे तो हे ₹2 आहे. तर याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येऊ शकत नाही. ओके. कारण यांचा समावेश या ₹20च्या जे MRPमध्ये करण्यात आलेला नाही. ओके. अशा पद्धतीने या अपुरी अचूक माहितीचा अभाव त्यांना असल्याकारणाने ही अडचण निर्माण होऊ शकते. चुकीची माहिती देणे. आताच आपण बघितलं की दुकानदार ग्राहकांना चुकीची माहिती देऊन जास्तीच्या रक्कम ते उत्पन्न कमवण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके. बेकायदेशीर नफा कमवण्याचा प्रयत्न करू शकतो. सो अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील काही अडचणी आपल्याला दिसून येतात. आता जे काही स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे जे काही प्रयत्न झालेले त्या संदर्भाने आपण बघूयात. सर्वात आधी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे जे काही प्रयत्न केलेले होते ते आपले भारताचे जे काही होते दादाभाई नौरोजी यांनी केलेले होते. ओके. कधी तर 1867-68 मध्ये.
आणि त्यांनी दरडोई उत्पन्न 20 रुपये हे ठरवलेले होते. ओके. दादाभाई नौरोजी यांनी पहिल्यांदा कधी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्याचे प्रयत्न केले तर 1867-68 या कालखंडात दरडोई उत्पन्न किती ठरवलेले होते तर 20 रुपये. ओके. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे अलीकडील जे सर्वात महत्त्वाचे आहे स्वातंत्र्यापूर्वी ते आहे V.K.R.V. राव यांनी 1925 ते 1929 दरडोई उत्पन्न किती 76 रुपये इतका त्यांनी दरडोई उत्पन्न ठरवलेले होते. आणि सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर करून उत्पादनाची गणना व उत्पन्नाची गणना कोणी केलेली होती तर ते आहे डॉक्टर V.K.R.V. राव. डॉक्टर राव यांनी केलेले होते. आणि सर्वात प्रयत्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न कोणी केलेलं होतं तर दादाभाई नौरोजी यांनी केलेले होते. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. यांनी ड्रेन थेअरी जी मांडलेली होती त्यामध्ये देखील राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात भाष्य केलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने आता सर्वात महत्त्वाची समिती बघूयात ही राष्ट्रीय उत्पन्न समिती. यावर आयोग प्रश्न विचारतोय. या राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीची स्थापना कधी झाली तर 4 ऑगस्ट 1949ला झालेली आहे. ओके. अध्यक्ष कोण होते तर P.C. महालनोबिस. P.C. महालनोबिस हे अध्यक्ष होते. त्यानंतर आहे K.R.V. राव हे या ठिकाणी सदस्य आहे. डॉक्टर R. गाडगीळ हे या ठिकाणी त्याचे सदस्य होते. म्हणजे अध्यक्ष P.C. महालनोबिस, सदस्य V.K.R. राव आणि डॉक्टर D.R. गाडगीळ असे 3 सदस्यीय ही समिती होती. स्थापना कधी 4 ऑगस्ट 1949. यांनी आधारभूत वर्ष जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यास सुरुवात केली तेव्हा आधारभूत वर्ष कुठले घेतले होते तर 1948-49. ओके. 1948-49 हे आधारभूत वर्ष त्यांनी ठरवलेले होते. पहिला अहवाल या ठिकाणी चुकीचं आहे. पहिला अहवाल कधी सादर केलेला होता तर 1949 मध्ये आणि दुसरा अहवाल 1954 मध्ये. ओके. 1954 मध्ये दुसरा अहवाल. पहिला अहवाल 1949 आणि दुसरा अहवाल 1954 असे 2 अहवाल प्रसिद्ध केलेले होते. एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितलेलं होतं तर 8,650 कोटी इतके राष्ट्रीय उत्पन्न त्या काळी यांनी मोजमाप केलेली होती राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने. आणि दरडोई उत्पन्न किती आहे असे सांगितले होते तर 246.90 पैसे. ओके. 246 रुपये 90 पैसे इतके राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न आहे. अशा पद्धतीची जी आकडेवारी आहे ती त्यांनी प्रसिद्ध केलेली होती. सो असं एकंदरीतच राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती संदर्भाने आपल्याला माहिती असायला हवी. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेविषयी थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर पहिली आहे CSO केंद्रीय सांख्यिकीय संघटना. ओके. केंद्रीय सांख्यिकीय संघटना. तर ही केंद्रीय सांख्यिकीय संघटना जी आहे तर केंद्रीय सांख्यिकीय संघटना ज्याला आपण CSO म्हणतो तर ही एक प्रमुख सांख्यिकीय संस्था आहे जी अर्थव्यवस्था आणि समाजाच्या विविध पैलूंशी संबंधित जे काही आकडेवारी आहे ती आकडेवारी गोळा करण्याचे काम ही समिती करते. ते संकलित करणे आणि ते विश्लेषण किंवा त्या संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ओके. कोणती समिती? केंद्रीय सांख्यिकीय समिती, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. स्थापना कधी झालेली आहे तर 1951 मध्ये या समितीची किंवा या संघटनेची स्थापना झालेली आहे. मुख्यालय कुठं आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. मंत्रालय कुठं आहे तर सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालय ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन MOSPI या मंत्रालयाअंतर्गत हे CSO कार्य करत असे. ओके. आता ही CSO आणि NSSO मिळून एक नवीन संघटना NSO स्थापन करण्यात आलेली आहे जी राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस असे त्याचे रूपांतर करण्यात आलेले आहे. आता जी CSO आहे ती कुठल्या प्रकारची आकडेवारी गोळा करत असते तर राष्ट्रीय उत्पन्नाचे लेखांकन करणे, नॅशनल इन्कम काउंटिंग करणे, त्यानंतर आहे इकॉनॉमिक सर्वेक्षण करणे, त्यानंतर औद्योगिक वर्गीकरण ज्यामध्ये इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन संदर्भात इंडेक्स जाहीर करणे, किंमत निर्देशांक CPI विशेषतः CPI जाहीर करणे, WPI जाहीर करणे, सामाजिक क्षेत्रातील ज्या काही सांख्यिकीय आकडेवारी आहे ते प्रसिद्ध करणे, डेटा प्रसार कोऑर्डिनेशन संदर्भात समन्वय संदर्भात जे काही माहिती आहे ते प्रसारित करणे आणि राष्ट्रीय लेखा सांख्यिकी संदर्भाने जे काही आकडेवारी आहे सो अशा पद्धतीची जी काही आकडेवारी येते ही CSO करीत होते. आणि दुसरी महत्त्वाची समिती होती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. ओके. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. ओके. कार्यालय दिलं ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन देखील म्हणत असे. तर देशाच्या वाढीच्या आणि विकासाच्या विविध पैलूंची माहिती मिळवण्यासाठी तसेच विविध सामाजिक आर्थिक गटांमध्ये व्यापक सर्वेक्षण करण्याच्या प्राथमिक उद्देशाने
ओके. सर्वेक्षण करण्याच्या प्राथमिक उद्देशाने याची स्थापना करण्यात आलेली होती. कधी स्थापना करण्यात आलेली होती तर 1950 मध्ये. मुख्यालय कुठे होते तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे मुख्यालय होते. मंत्रालय तेच सांख्यिकीय मंत्रालय, सांख्यिकीय तसेच प्रोग्राम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत. कार्य काय होते तर NSSO अंतर्गत म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस अंतर्गत सर्वेक्षणातून देशाचे राहणीमान, आर्थिक उपक्रम, सर्वांगीण विकासासाठी मोलाची माहिती या NSSO मार्फत गोळा केली जाईल. ओके. एकंदरीतच या संस्थेचा डेटा सरकारी एजन्सी असेल, संशोधक असेल, धोरणकर्ते असेल, त्यांना आपले धोरण तयार करण्यासाठी या आकडेवारी, या संस्थेच्या आकडेवारीनुसार ते आपले धोरण आखत असे. आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्या. 23 मे 2019 रोजी NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसचे केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय म्हणजे CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस किंवा संघटना ऑर्गनायझेशन सोबत विलीनीकरण करून म्हणजे एकत्रित मर्ज करून एक नवीन कार्यालय स्थापन करण्यात आले, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. या विलीनीकरणाद्वारे दोन्ही संस्थांमध्ये समन्वय वाढवणे हा होता आणि सांख्यिकीय कार्यक्रम मंत्रालयाअंतर्गत म्हणजे MOSPI अंतर्गत या NSOची देखरेख केली जाते. ओके. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसची देखरेख MOSPI मंत्रालयाअंतर्गत केली जाते. ओके. आता या ठिकाणी काही मिनिस्ट्री संदर्भात जे कुठले मंत्रालय कशा पद्धतीने काम करते ते या ठिकाणी दिलेलं आहे. स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस दोन याच्यामध्ये समावेश होतो, CSO आणि NSSO. सो CSO मध्ये बघितलं आपण जे काही आकडेवारी आहेत त्यामध्ये किंमत वाढ असेल, चलनवाढी संदर्भात असेल, त्यानंतर आहे बेरोजगारी संदर्भातील जी आकडेवारी आहे ती या CSO मार्फत गोळा केली जाते. तर NSSO मार्फत SDRD, FOD, DPD आणि CPD नावाची जी आकडेवारी आहे ती प्रसिद्ध केली जाते. आता ते काय आहे ते तुम्ही गुगलवर सर्च करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यानंतर प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या मंत्रालय ही जी मिनिस्ट्री आहे त्या अंतर्गत कुठले तर 2 म्हणजे 20 कलमी योजना. त्यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग, पायाभूत सुविधा संदर्भात मॉनिटरिंग करणे. त्यानंतर जे काही MP लोकल डेव्हलपमेंट आहे, MP लॅट स्कीम्स, अशा जे काही स्कीम आहे ते राबवण्याचे काम ही एकंदरीतच सांख्यिकीय मंत्रालय राबवित असते. सो अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम संदर्भात जे काही आयोग जे प्रश्न विचारतो एकंदरीत परीक्षानुरूप आपण जे माहिती होती ती अभ्यासलेली आहे. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना पण शेअर करा आणि या लेक्चरची जर तुम्हाला PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलमध्ये ती अवेलेबल करून दिली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून ते परत रिव्हिजन म्हणून रीड करू शकता. ओके. सो आता या ठिकाणी थांबूयात. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. सो थँक्यू. धन्यवाद.